नमस्कार. आज आपण पाहूया अहंकाराचा नाश, एक बोधप्रद कथा. हनुमानाने तोडले अहंकार, सुदर्शन चक्र, गरुड आणि सत्यभामा यांचा. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. असे म्हणतात की अहंकाराचे भोजन स्वतः भगवान करतात. शेवटी तो कोण होता ज्याने भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र, त्यांचे वाहन गरुड आणि त्यांची पत्नी सत्यभामा या तिघांचाही अहंकार एकाच वेळी चक्काचूर केला. आजची ही कथा त्या महासंग्रामाची आहे जेव्हा गरुडाची गती, सुदर्शनाची आग आणि सत्यभामेचे सौंदर्य हे तिघेही एका साध्या वानरासमोर गुडघे टेकण्यास भाग पडले. द्वारका नगरी, सोन्याची ती नगरी जी समुद्राच्या मध्यभागी एखाद्या तरंगणाऱ्या बेटासारखी चमकत होती. पण त्या रात्री द्वारकेच्या हवेत काहीतरी जडपण होते. एक विचित्र शांतता होती. ही शांतता अहंकाराची होती. सर्वात आधी जाऊया द्वारकेच्या त्या भागात जिथे सुदर्शन चक्र एका मखमली आसनावर विराजमान होते. हे केवळ एक शस्त्र नव्हते, तर स्वतः भगवान शिवांनी यांचे निर्माण करून सृष्टीच्या रक्षणासाठी विष्णूंना सोपवले होते. पण आज सुदर्शन चक्राच्या मनात एक विषारी विचार जन्माला आला होता. तो विचार करत होता, हे तिन्ही लोक कृष्णाची पूजा का करतात? केवळ त्या बासरीमुळे? नाही, ते मला घाबरतात. मी नसेन तर कृष्ण केवळ एक गोपाळ आहे. माझीच शक्ती त्यांना जगदीश्वर बनवते. दुसरीकडे महालामध्ये राणी सत्यभामा आपल्या शृंगारात मग्न होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व नव्हता, तर अहंकार होता. तिला वाटले की विधात्याने आजपर्यंत तिच्यापेक्षा सुंदर स्त्री निर्माणच केली नाही. तिचा अहंकार काळाच्या मर्यादा ओलांडून त्रेतायुगापर्यंत पोहोचला. तिने स्वतःला विचारले, लोक सीतेच्या सौंदर्याची एवढी गाथा का गातात? जर त्रेतायुगात प्रभू रामाने मला एकदा तरी पाहिले असते तर कदाचित ते सीतेला विसरले असते. आणि अहंकाराची ही काळी सावली आकाशातही पसरली होती. पक्षीराज गरुड, विष्णूंचे वाहन, त्याला आपल्या गतीची नशा होती. तो विचार करीत होता, या विश्वात माझ्यापेक्षा वेगवान कोणीही नाही. माझ्याशिवाय तर ईश्वरही अपूर्ण आहेत. द्वारकाधीश श्रीकृष्ण अंतर्यामी आहेत. त्यांना आपल्या भक्तांच्या मनातील अहंकाराची चाहूल लागली. त्याने विचारले, भक्तांचा सर्वात मोठा शत्रू बाहेरचा कोणताही दानव नसून त्यांचा स्वतःचा अहंकार असतो. आज मला स्वतःच्या शस्त्रांविरुद्ध आणि आप्तांविरुद्ध एक अशी लीला रचावी लागेल ज्यामुळे यांचा अहंकार चक्काचूर होईल. श्रीकृष्णांनी गरुडाला बोलावले. गरुड प्रकट झाला. त्याची छाती गर्वाने फुगली होती. कृष्णाने सांगितले, गरुड, मला माझ्या एका जुन्या भक्ताची आठवण येत आहे. हनुमान. त्याला गंधमादन पर्वतावरून आदराने घेऊन ये. पण लक्षात ठेव, त्याला सांग की तुझे स्वामी धनुर्धारी प्रभू श्रीराम तुझी वाट पाहत आहेत. गरुडाला हे विचित्र वाटले, पण तो उडाला. त्याने मनात विचार केला, तो म्हातारा वानर, त्याला तर गंधमादनवरून द्वारकेला येण्यास महिने लागतील. पण मी त्याला माझ्या पाठीवर बसवून आणेन. गंधमादन पर्वतावर हनुमानजी रामनामाच्या ध्यानात लीन होते. गरुड तिथे मोठ्या आवाजात उतरला आणि अहंकाराने ओरडला, हे वानरा, डोळे उघड. मी द्वारकाधीश श्रीकृष्णांचा निरोप घेऊन आलो आहे.
उठ. हनुमानजींनी शांतपणे डोळे उघडले आणि म्हणाले, भावा क्षमा कर, मी रामाच्या नावात लीन होतो. तू जा, मी येतो. गरुड हसून म्हणाला, तू येणार? तुला तर महिने लागतील. तू माझ्या पाठीवर बस, मी तुला वायूच्या वेगापेक्षाही जास्त गतीने घेऊन जाईन. हनुमानजींनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, पक्षीराज तुम्ही कष्ट घेऊ नका, माझी गती राम नाम आहे. तुम्ही निघा, मी तुमच्या मागे येतो. गरुड मोठ्या थाटात उडाला. त्याला वाटले आपण त्या वानराला खूप मागे सोडले आहे. दुसरीकडे कृष्णाने सुदर्शन चक्राला आज्ञा दिली, सुदर्शन दरवाजावर पहारा दे, माझ्या आज्ञेशिवाय कोणीही आत येऊ नये. सुदर्शन चक्र मुख्य द्वारावर स्थिरावले आणि एखाद्या आगीच्या गोळ्यासारखे फिरू लागले. त्याच क्षणी हनुमानजी तिथे पोचले. गरुड अजूनही रस्त्यातच होता. सुदर्शन चक्राने त्यांना अडवले. थांब वानरा, मी सुदर्शन आहे. हनुमानजींना आपल्या प्रभूला भेटायचे होते. त्यांनी विचार केला, हे खेळणे खूप आवाज करत आहे. त्यांनी आपल्या हाताने सुदर्शन चक्राला पकडले, ज्याच्या तेजासमोर देवही कापायचे. ते चक्र हनुमानजींनी सुपारीसारखे आपल्या तोंडात दाबून धरले. काही क्षणानंतर गरुड घामाने थपथपलेला द्वारकेत पोचला. त्याला वाटले की तो पहिला आला आहे, पण जेव्हा त्याने महालात पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रभूंच्या चरणाजवळ तो साधारण वानर हनुमान बसून कीर्तन करीत होता. गरुडाचा तो गगनचुंबी अहंकार वाळूच्या किल्ल्यासारखा कोसळला. श्रीकृष्ण हनुमानजींना विचारतात, हनुमान तू आलास तर खरा, पण तोंडात काय दाबून धरले आहेस? वाटेत काही फळ खात होतास का? हनुमानजीने तोंडातून सुदर्शन चक्र थुंकले. सुदर्शन चक्र जमिनीवर पडले. त्याचे तेज आणि अहंकार हनुमानजींच्या स्पर्शानेच विरघळले होते. आता वेळ होती सत्यभामेची. तिने सीतेसारखा वेश धारण करून 16 शृंगार केले होते. पण हनुमानजींनी तिच्याकडे पाहिले आणि श्रीकृष्णांना विचारले, प्रभू तुम्ही तर सांगितले होते की माता सीता आहे, पण या सिंहासनावर तर कोणी दासी बसली आहे. माझी माता सीता कुठे आहे? दासी या शब्दाने सत्यभामेचा सौंदर्याचा गर्व धुळीस मिळवला. तिला कळले की सीता होण्यासाठी रेशीम नाही तर त्याग परिधान करावा लागतो. खरी आई रुक्मिणी जेव्हा साधारण साडीत हातात तुळस घेऊन बाहेर आली, तेव्हाच हनुमानजींनी त्यांच्या चरणांना स्पर्श केला. तिघांचाही अहंकार पराभूत झाला होता. श्रीकृष्ण उपदेश देतात, सुदर्शन तुझी शक्ती तुझा अहंकार नाही तर माझा धर्म आहे. गरुड तुझी गती माझी इच्छा आहे. आणि सत्यभामा सौंदर्य शरीराचे नाही तर आत्म्याचे असते. भगवान श्रीकृष्णांनी हनुमानजींच्या डोक्यावर हात ठेवला. हनुमान म्हणजे तो ज्याचा मान म्हणजेच अहंकाराचे हनन म्हणजेच नाश झाले आहे. ही कथा हिंदू पौराणिक साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि बोधप्रद कथा आहे. जरी याचा उल्लेख मूळ वाल्मिकी रामायणात किंवा महाभारतात थेट नसला तरी अनेक भक्ती संप्रदायांच्या कथांमध्ये आणि लोककथांमध्ये श्रीकृष्णांच्या लीलांचा भाग म्हणून ही कथा सांगितली जाते. या कथेबद्दलच्या काही महत्त्वाच्या आणि सखोल गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. 1. कथेचा मुख्य उद्देश अहंकार निर्मूलन. या कथेला त्रिशक्तीचा अहंकार उतरवण्याची कथा म्हटले जाते. श्रीकृष्णाने एकाच वेळी
3 प्रकारच्या अहंकारांचे निवारण केले. शक्तीचा अहंकार. सुदर्शन चक्राला वाटले की त्याच्याशिवाय कृष्ण असहाय्य आहे. गतीचा अहंकार. गरुडाला वाटले की त्याच्या वेगाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. सौंदर्याचा अहंकार. सत्यभामेला वाटले की ती जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे आणि ती सीतेची जागा घेऊ शकते. 2. हनुमानाची भूमिका. परमभक्त या कथेत हनुमानजींना अहंकार रहित शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. हनुमानजीकडे गरुडापेक्षा जास्त वेग होता, सुदर्शनपेक्षा जास्त शक्ती होती आणि तरीही त्यांच्यात थोडाही अहंकार नव्हता. श्रीकृष्णाने हनुमानाला पाचारण केले कारण हनुमानाची भक्ती ही दासभक्ती आहे, जिथे भक्तांचा स्वतःचा मी पूर्णपणे मिटलेला असतो. 3. प्रतिकात्मक अर्थ. सिम्बॉलिझम. सुदर्शन चक्र तोंडात धरणे. सुदर्शन हे काल म्हणजेच वेळ आणि विनाश याचे प्रतीक आहे. हनुमान हे प्राण म्हणजे वायूचे पुत्र आहेत. जेव्हा प्राण ईश्वराच्या नामात म्हणजे रामनामात रमतात तेव्हा काळही म्हणजेच मृत्यू किंवा चक्र त्यांना काही करू शकत नाही. उलट ते काळावर नियंत्रण मिळवतात. सत्यभामा विरुद्ध रुक्मिणी. सत्यभामेने बाह्य सजावट केली होती पण रुक्मिणीने भाव आणि समर्पण धारण केले होते. हनुमानजीने रुक्मिणीमध्ये सीतेचे रूप पाहिले कारण सीता ही त्यागाचे प्रतीक आहे, दागिन्यांचे नाही. 4. श्रीकृष्णाची लीला. श्रीकृष्ण हे कौशल्याने वागणारे देव मानले जातात. त्यांनी सुदर्शनाला किंवा गरुडाला शिक्षा दिली नाही, तर त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली. गरुडाला हनुमानाला आणायला सांगणे ही एक मोठी चाल होती, जेणेकरून गरुडाचा वेग हनुमानासमोर किती कमी आहे हे त्याला स्वतःहून कळावे. 5. नैतिक बोध. ही कथा आपल्याला सांगते की तुमच्याकडे असलेली संपत्ती, सौंदर्य किंवा पद हे तुमचे नसून ईश्वराची देणगी आहे. भक्तीमध्ये विनम्रता सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या ज्ञानाचा किंवा शक्तीचा गर्व होतो तेव्हा त्याचे पतन निश्चित असते. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात आपण कितीही उंच उडालो तरी शक्तीचा भार तोच उचलू शकतो जो आतून नम्र आहे. विनम्रता हाच सर्वात मोठा अलंकार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच सूचना मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.